We have seen the A part, that is the insect resistance and pest. Now we will see the insect resistant plants. Now we will see the improved nutritional qualities, that is biofortification. Transgenic plants, they have been produced to provide functional foods and nutraceuticals for millions of people in the developing countries. Rice is the main item in the diet. Because rice does not contain many essential nutrients, malnutrition is very common in these countries. Especially terrible is the blindness that results from the lack of vitamin A. The vitamin A is abundant in milk in vegetables and such as the carrots, which most of the poor people of the world cannot afford. To solve this problem, Swiss researchers created transgenic rice, that is golden rice, and transgenic mustard, that is golden mustards, which are varieties that are high in vitamin A content. The golden color is due to the vitamin A, and they hoped that this rice, if grown and eaten in developing countries, could reduce the diseases associated with vitamin A deficiency, that is VAD. ना म्हणजे आज आपण बायोफॉर्टिफिकेशन बघणार आहोत, म्हणजे इम्प्रूव्ड न्यूट्रिशनल क्वालिटीज बघणार आहोत. ट्रान्सजेनिक प्लांट्स जे प्रोड्यूस केले जातात आणि ते फंक्शनल फूड आणि न्यूट्रास्युटिकलसाठी प्रोड्यूस केले जातात. खूप डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये खूप सारे मिलियन्स पीपल जे लोक आहेत त्यांच्यामध्ये त्यांच्या जेवणातला मुख्य जो आयटम आहे तो राईस आहे. आणि या राईसमध्ये सगळेच किंवा खूप सारे इसेन्शियल न्यूट्रिएंट्स नसतात आणि त्यामुळे कुपोषित किंवा माल न्यूट्रिशन या कंट्रीज कॉमन असतं या कंट्रीजमध्ये. आता अजून एक याच्याबरोबर सत्य आहे की विटॅमिन एची कमतरता असल्यामुळे त्या लोकांमध्ये एक ब्लाइंडनेस होऊ शकतं. आणि हा जो विटॅमिन आहे विटॅमिन ए तो दुधामध्ये आणि भाज्या जसं गाजर आहे त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात ॲबंडंटली प्रेझेंट असतं. आणि दूध आणि गाजर किंवा या भाज्या जे पुअर पीपल आहेत ते वर्ल्डमधले त्यांना ॲफोर्ड करू शकत नाहीत खायला. आणि हा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी रिसर्चर्सनी स्विसमधले जे रिसर्चर्स होते त्यांनी एक ट्रान्सजेनिक राईस किंवा गोल्डन राईसची जाती आणि एक ट्रान्सजेनिक मस्टर्ड म्हणजे गोल्डन मस्टर्डच्या व्हरायटीज ज्या विटॅमिन एच्या कंटेंटमध्ये खूप हाय आहेत ते बनवलं. हा जो गोल्डन कलर आहे तो त्या विटॅमिन एमुळे आहे. आणि त्यांच्या मतानुसार जर हा राईस ग्रो केला आणि जर खाल्ला डेव्हलपिंग कंट्रीजमधल्या लोकांनी तर त्यामुळे विटॅमिन एच्यामुळे ज्या डेफिशियन्सी होणार आहेत म्हणजे VAD त्या आपण रिड्यूस करू शकतो. नाव सी these are some of the transgenic plants which are produced for functional food and nutraceuticals. Okay, so substance provitamin A, it is having the potential benefit, that is it has antioxidant. It is obtained from crop rice and the transgene is phytoin synthase and lycopene cyclase. Okay, then vitamin E, which is also used as an antioxidant, it is present in the crop canola and it contains the transgenic gene gamma tocopherol methyl transferase. Okay, transferase ची स्पेलिंग रॉंग आहे. देन फ्लॅविनॉइड्स म्हणजेच अँटीऑक्सिडंट्स असतील त्याच्यामध्ये असतील जे टोमॅटोमध्ये प्रेझेंट आहे आणि त्याच्यामध्ये ट्रान्सजीन असेल कॅलिन आयसोमरेज. ओके, देन फ्रक्टंट्स जे लो कॅलरीजमध्ये आहे ते शुगर बीटमध्ये असणार आणि त्यामध्ये ट्रान्सजीन असेल 1 सुक्रोज अँड सुक्रेज फ्रक्टोसाइल ट्रान्सफरेज. त्यानंतर आयन असलेलं सबस्टन्स असलेलं पोटेन्शियल बेनेट आहे. आयनचं फॉर्टिफिकेशन होईल हे राईसमध्ये मिळतं आणि त्याच्यामध्ये ट्रान्सजीन आहे फेरिटीन मिथॅलोथायोइन आणि फायटेस. ओके, so this is about the transgenic plants which are produced for functional food and nutraceutics. Okay, now we will see improvement in the oil content and the oil quality of oil crops like soybean, oil palm, rapeseed and sunflower has been achieved by transfer of Arabidopsis genes. Okay,
ऑइल कंटेंट आणि ऑइल क्वालिटी असं इम्प्रूव्हमेंट जे ऑइलचे क्रॉप्स आहेत जसे सोयाबीन, पाम ऑइल, रेपसीड आणि सनफ्लावर यापासून आपण त्यांच्यामध्ये एक जीन ट्रान्सफर केली जाते आणि ती जी ट्रान्सफर केलेली जीनचं नाव आहे ॲरॅबिडोप्सिस जीन्स. ओके. Iron deficiency is also a serious nutritional problem which affects an estimated 30% of the world population. So for the production of the transgenic crops that will produce food rich in iron and iron storage protein, ferritin is targeted, and ferritin is found in many plants and animals and bacteria. The genes for ferritin protein is isolated from soybean and phaceolus have been transferred to rice. Iron deficiency हे एक सिरियस न्यूट्रिशनल प्रॉब्लेम आहे. जवळजवळ वर्ल्डच्या पॉप्युलेशनमध्ये 30% लोकांमध्ये ॲफेक्ट करतो. या ट्रान्सजेनिक क्रॉप्सचं प्रोडक्शनसाठी असं प्रोड्यूस केलं जातं ज्याच्यामध्ये त्या फूडमध्ये आयर्नची मात्रा जास्त असेल, आयर्न स्टोरेज प्रोटीन जास्त असेल. फेरिटिन हे आपल्याला टार्गेट करायचं असतं. फेरिटिन हे खूप साऱ्या प्लांट्समध्ये, ॲनिमल्समध्ये आणि बॅक्टेरियामध्ये प्रेझेंट आहे. जी फेरिटिन प्रोटीनसाठी जी जीन आहे ती सोयाबीन आणि फॅस्युलसमधून आयसोलेट केली जाते आणि मग ती ट्रान्सफर केली जाते राईसमध्ये. ओके. नाव वी विल कम टू द जेनेटिकली इंजिनियर्ड हर्बिसाइड टॉलरंट प्लांट्स आर डेव्हलप्ड ॲज इन मेज, wheat and many other monocot plants. Genetically engineered disease resistant plants against the bacterial and the viral pathogens are also developed in crop plants like tomato, potato and tobacco. Then plant deficient in amino acids like methionine, lysine, then tryptophan, they are genetically engineered by introducing the genes from other sources so as to make the seeds protein rich. Example are the leguminous plants or the pulses, then maize, etc. Similarly, genetically engineered plants which are tolerant to abiotic stresses such as high temperature, water, cold, etc. are also developed. जेनेटिकली इंजिनियर्ड हर्बिसाइड टॉलरंट प्लांट हे डेव्हलप केले जसे मेजमध्ये, वीटमध्ये आणि दुसऱ्या मोनोकॉट प्लांट्समध्ये. त्याचबरोबर जेनेटिकली इंजिनियर्ड डिझीज रेझिस्टंट प्लांट्स हे रेझिस्टंट असतील बॅक्टेरियल आणि व्हायरल पॅथोजन्ससाठी, हे पण डेव्हलप केले गेलेत काही क्रॉप प्लांट्समध्ये जसे टोमॅटो, पोटॅटो आणि टोबॅको. नंतर ज्या प्लांट्समध्ये ॲमिनो ॲसिड मिथोनिन, लायसिन, ट्रिप्टोफॅन यामध्ये कमी असतील, डिफिशियंट असतील, हे पण जेनेटिकली इंजिनियर्ड केले जातात आणि इथे दुसऱ्या सोर्सेसपासून जीन्स इंट्रोड्यूस केले जातात. म्हणजेच काय, जेणेकरून त्याच्यामध्ये जे सीड्सचं प्रोटीन आहे ते रिच केलं जाईल, जसं लेग्युमिनस प्लांट्स, पल्सेस, मेज एक्सेट्रा. त्याचबरोबर जेनेटिकली इंजिनियर्ड प्लांट्स जे बायोटिक स्ट्रेसेसला टॉलरंट असतील जसे हाय टेम्परेचर, वॉटर आणि कोल्ड, याला पण डेव्हलप केले गेलेत. ओके. नाव वी विल सी द मॉडिफिकेशन इन पोस्ट हार्वेस्ट कॅरेक्टरिस्टिक्स. The diseases and pests which are bruising on soft plants, soft fruits and vegetables, heat and cold storage, over-ripeness, loss of flowers, flavors and odors, etc. lead to great deal of losses during storage and transport of crop. म्हणजे आता आपण बघूया पोस्ट हार्वेस्ट कॅरेक्टरिस्टिक्समध्ये मॉडिफिकेशन. म्हणजे एकदा आपण हार्वेस्ट केलं म्हणजेच क्रॉप्स आपण काढून झाले त्यानंतर त्याच्यामध्ये काय मॉडिफिकेशन केले पाहिजे की जेणेकरून त्यांची शेल्फ लाईफ जास्त होऊ शकते किंवा त्याला डिझीज लागणार नाही. आता डिझीज आणि पेस्ट जे सॉफ्ट फ्रूट्स आहेत आणि व्हेजिटेबल्स आहेत किंवा जे हीटनी स्टोअर केले जातात किंवा कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवले जातात, कधीकधी जास्त जर फळं पिकली किंवा भाज्या जास्त दिवस राहिल्या तर त्यांच्यामध्ये किंवा कधीकधी असं होतं की त्याचं फ्लेवर आणि त्याचं वास बदलतो. सो यामुळे स्टोरेज आणि ट्रान्सपोर्ट ऑफ क्रॉपमुळे या ग्रेट लॉस होतो. ओके. आणि हे स्टोरेज आणि ट्रान्सपोर्ट ऑफ क्रॉप्सच्या वेळेला होतं. ओके. सो मोस्ट ऑफ दिस फिजिओलॉजिकल चेंजेस आर ड्यू टू द एंडोजिनस एन्झाईम ॲक्टिव्हिटी. हे सगळं कशामुळे होतं तर त्या या जे फ्रूट्स आहेत किंवा ह्या जे व्हेजिटेबल्स आहेत त्याच्या आतमध्ये ज्या एन्झाईम्स आहेत त्यांच्या ॲक्टिव्हिटीमध्ये हे ॲक्टिव्हिटीमुळे हे सगळे फिजिओलॉजिकल चेंजेस होतात
and genetic engineered has made it possible to slow down these activities. म्हणजेच जेनेटिक इंजिनिअरिंगनी असं काही शोधून काढलं आहे की ज्यामुळे या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत एन्झाईमच्या ॲक्टिव्हिटी त्या आपण स्लो करू शकतो. इन टोमॅटो द एन्झाईम पॉलीगॅलॅक्टोरुने गॅलॅक्टोरुनेस breaks down the cell wall constituent pectin, leading to the softening of the fruit during ripening. Thus, the fruits can easily bruised and damaged on shipment. By inhibiting the polygalactorunase enzyme by antisense genes, the tomato, that is a genetically modified tomatoes called flavor saver tomatoes, can remain on the vine until mature and then can be transported in a firm solid taste. म्हणजेच आता टोमॅटोमध्ये एक एन्झाईम आहे जिचं नाव आहे पॉलीगॅलॅक्टोरुनिनेस. ही एन्झाईम काय करते, जर त्यांच्या सेलचं वॉलमधलं एक कॉन्स्टिट्युएंट आहे पेक्टिन, ओके, याला ब्रेक करते आणि त्यामुळे ही एन्झाईम ब्रेक झाल्यामुळे जे फळ आहे जेव्हा ते पिकतं त्यावेळे ते सॉफ्ट होतं. ओके, आता असे जर सॉफ्ट फ्रूट्स प्रोड्यूस केलेले आपण काढले आणि त्यांना आपण शिपमेंट करताना म्हणजे एका ठिकाणून दुसरीकडे ट्रान्सपोर्ट करताना ते फ्रूट्स खराब होऊ शकतात, डॅमेज होऊ शकतात शिपमेंटच्या वेळेला, किंवा त्यांना एकमेकांवर फ्रूट्स ठेवल्यामुळे ते घासू शकतात, त्याच्यावर डाग किंवा ते खराब होऊ शकतात. ओके, तर त्यासाठी ही जी एन्झाईम आहे तिला अँटीसेन्स जीन्सनी इनिबिट केले जातं आणि त्यामुळे जो टोमॅटो आहे तो त्या झाडावर मॅच्युअर होईपर्यंत राहू शकतो आणि मग त्याचं ट्रान्सपोर्ट आपण फर्म सॉलिड स्टेटमध्ये करू शकतो. असे जे जेनेटिकली मॉडिफाईड टोमॅटोज आहेत त्यांना आपण म्हणतो फ्लेवर सेवर टोमॅटोज. ओके, नाव प्लांट ॲज फॅक्टरीज, so this we will do afterwards.